शुभ सकाळ. तुमचं सर्वांचं स्वामी माय लाईफ शीतल या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आणि स्वामी तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा आणि चांगली स्वप्न पूर्ण करो ही स्वामींची चरणी मी आज सकाळ सकाळी सगळ्यांसाठी प्रार्थना करते. तसं चला स्वामींचा चहा बनवायचा आहे. दिवसाची सुरुवात कशी करायची, तर थोडासा वेळ झालेला आहे कारण रात्री झोपायला रोजच 1-1:30 वाजतात, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. रात्रीचं नामस्मरण पण खूप छान झालं. दत्त महाराजांनी नामस्मरणाच्या शेवटी सर्वांना आशीर्वाद दिला की त्यांनी आपलं नामस्मरण स्वीकारलं. तुम्ही सगळ्यांनी रात्रीचा लाईव्ह बघितलंच असेल. तर चला स्वामींसाठी आपण छानसा चहा करूया आणि तसंच सकाळची पूजासुद्धा करायची आहे. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात अगोदर गॅस पुसून घेतला, स्वच्छ केला. अग्निदेवता नमः, अग्निदेवता नमः, धनधान्य सुख समृद्धी, अग्निदेवता नमः. छानशी फुलं व्हायची आहेत सकाळी, कारण तुम्ही अशी जर पूजा केली रोज तर तुमच्या घरामध्ये कोणताही रोग येणार नाही किंवा तुमच्या सगळ्यांचं आरोग्य हे चांगलं राहील. कारण सुरुवात ही किचनपासूनच होते. कारण आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या पोटांपासून होते. म्हणजे आपण जसं आहार घेऊ तसं आपले विचार किंवा तशी आपली प्रगती होत असते. तसंच बघा, सकाळ सकाळी एक तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे. एक तुपाचा दिवा लावायचा, एक छोटासा धूप लावायचा. हा उत्तर दिशेला लावायचा गॅसच्या. दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचं. आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी यावी किंवा आपलं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं. अग्निदेवताय नमः, दीपक ज्योती नमस्तुते. अग्निदेवताय नमः, अग्निदेवताय नमः, दीपक ज्योती नमस्तुते. अशी गॅसची विधिवत पूजा केली. गॅसला थोडीफार साखर ठेवायची, थोड्याशा अक्षतासुद्धा ठेवायच्या. लक्ष्मी मातेला, अन्नपूर्ण मातेला तांदूळ माता खूप प्रिय आहे, कारण अन्नधान्याची देवता आहे. अशी छानशी गॅसची पूजा झाली. त्याच्यानंतर माझ्या किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये आदिमाया आदिरूपामध्ये आईसाहेब विराजमान आहेत. त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं. कधी घरामध्ये कोणाची कमी भासत नाही, कारण स्वामी आई प्रत्येक रूपामध्ये आपल्या घरामध्ये विराजमान आहेत. त्यामुळे स्वामींना आपण आई मानतो आणि स्वामींची ही जी मूर्ती म्हणून पूजा नाही करत आहे की ही माझी आई आहे, हे सगळं काय आहे. आई सेवा स्वीकारा. असंच घर धनधान्याने भरून राहू दे. तुम्ही सदैव माझ्या पाठीशी राहा आणि एका आईसारखं मला माझ्या स्वयंपाकघरात मदत करा. काही चुकत असेल तरी सांगा. तर अशी पूजा असते. आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेब विराजमान आहेत माझ्या किचनमध्ये. आईसाहेबांना गोड बर्फी आपण सकाळ सकाळी, कधी पेढा असतो, कधी बर्फी, कधी साखर. दिवसात सुरुवात त्यांच्या आशीर्वादानं करायची. आमच्या स्वामींचा चहा नाही आज उशीर. बरं,
मोहित निरकिरण स्वामींना चहा. अभिषेकला पण चहा. तर आमच्या स्वामींचा गोड चहा तयार होत आहे. स्वामी आता खूप छानसा चहा घेणार आणि मग स्वामींनी त्यांचा अभिषेक करणार. स्वामी छान छान वस्त्र घालणार. स्वामींना छान छान हार, छान छान सुगंधी फुलं. त्याच्यानंतर माझ्या माऊलींचं नामस्मरण. ते झाल्यानंतर आमचे माऊली छानपैकी नाश्ता करणार. त्याच्यानंतर जेवण आणि त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांचे रिप्लाय आणि तुमच्या सगळ्यांना काही काय हवं आहे त्या वस्तूचा फोटो पाठवणार. स्वयंपाक झालेला आहे सकाळीच. डब्यामध्ये पोळी आहे, ह्या दोडका आणि डाळ ह्याची भाजी केली सकाळी टिफिनला. स्वयंपाक सगळा सकाळीच झालेला आहे 7 वाजता. स्वयंपाक लवकर होतो माझा. बऱ्याचदा ह्या खलबत्त्याबद्दल विचारतात. तर हा खलबत्ता मला एक असंच स्वामी सेवेतून भेटलेल्या ताईने भेट दिला आहे आणि त्या राजस्थानला असतात, कारण त्यांचे मिस्टर आर्मीमध्ये आहेत. जर तुम्हाला हवा, बऱ्याच ताई विचारतात. मी तिला सांगितलं 1-2-3 घेऊन ये आलीस तर पुण्याला, तर ती येणार आहे. तेव्हा ज्या ताईंना हवा होता त्यांना हा खलबत्ता देणार आहे. माऊलींची ही छोटीशी वाटी आहे चांदीची चहासाठी, आणि कधी कप असतो. म्हणजे माऊलींची भांडी पूर्ण वेगळी असतात. आपल्या घर जर स्वच्छ साफसफाई केलेली असेल किचनची रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर एखादा कपडा मारायचा, कारण काय होतं आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते आणि लक्ष्मी मातेचं आगमन होतं. तसंच तुपाचा दिवासुद्धा लावा. तर माऊलींचा चहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पाण्याचं भांडं ओपन दिसतंय. स्वामी रात्री पाणी पिले काय? खरंच पाणी बघा, स्वामी पिलेत पाणी आमचे. बिस्किटचा पुडा आलाय माऊलींना खाण्यासाठी. श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ जय दत्त. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी चहा कसं झालंय? स्वामी चला आता आपण आंघोळ अभिषेक करायची आहे. माऊलींचे कपडे, माऊलींचा टॉवेल, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. स्वामी जे पण तुम्हाला बघतायत त्यांना खूप छान आशीर्वाद द्या. सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे. सगळ्यांची चांगली स्वप्न पूर्ण होऊ देत माऊली. दत्तगुरूंना सुद्धा चहा द्यायचा आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे दत्तगुरू ताईच्या घरी जाणार आहेत. तर दत्तगुरूंची ताईंची इच्छा होती की शीतलताई पूजा करूनच पाठव. देवांची पूजा अजून बाकी आहे. तर आईसाहेब आज जाणार आहेत त्यांच्या भक्तांकडे.
त्यांची सुद्धा पूजा करायची आहे. कालचं नामस्मरण आपण सगळ्यांनी तुळजाभवानी आईसाहेबांसोबत घेतलं. तर आईसाहेबांना सुद्धा चहा द्यायचा आहे. सकाळ झाली की सगळ्या देवी देवतांना अगोदर चहा द्यावा लागतो घरामध्ये. त्याच्यानंतर मग पूजा करायची. तर सगळे विचार करतात की देवांना बिना आंघोळीचा चहा का देता. तर देव कधी अशुद्ध नसतात, देव शुद्धच असतात. कारण आपण सकाळी उठल्या चहा घेतो आणि देवांना चहा द्यायच्या अगोदर आपण चहा घेणं चुकीचे. तुम्ही दिवा अगरबत्ती लावून देवांना चहा वगैरे नैवेद्य ठेवू शकता, म्हणजे चहा ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पूजा केली तरी चालते. बघा सकाळी ऑर्डरचे कॉल चालू आहेत. ताई कुरिअर भेटलं नाही, ताई ऑर्डर पाठवली का, ताई आमची ऑर्डर घ्या. अजून अभिषेक यायचा आहे आपला. तर हार काढायचा, आईसाहेबांना छान चहा द्यायचा, कारण त्यांचीसुद्धा खूप कृपा आहे माझ्यावरती. सगळे देवी देवता ऐकतात, त्यांना सांगायचे आंघोळ करायची, चला आंघोळीला चला. तुम्ही जर असं देवाला जीव लावला, असं जर देवावरती प्रेम केलं तर देवसुद्धा आपल्यावरती प्रेम करतो. ह्या तर सदैव पाठीशी आहेत. त्यांचं नामस्मरण म्हणजे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती. आता स्वामींना अभिषेक घालायचा आहे. त्याच्यानंतर सुद्धा स्वामींना दूध किंवा नाश्ता वगैरे आपण द्यायचा, जेवण द्यायचं. म्हणजे तुम्ही जो काही नैवेद्य बनवाल, जसं की चपाती असेल, भाजी असेल, तुम्ही जे आपण आपल्यासाठी बनवतो ते माऊलींना सुद्धा द्यायचं आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. केलं ना. थँक्यू सर्वांना मला इतक्या शुभेच्छा देण्याबद्दल. सर्वांना खूप खूप थँक्यू. बघा कामाला लागलाय. हे सगळे कुरिअर 2 वाजेपर्यंत आम्ही पॅक केलेत. अभिषेक 2 वाजले सगळ्या पॅकिंगला. चला पोस्टात द्यायचे तर हे सगळे अभिषेक कुरिअर टाकून येणार. गाडीची चावी देते. 1 मिनिट. सकाळी उठल्या कामाला लागलं. ठीक आहे. थँक्यू. आमच्या घरामध्ये सगळे कामाला लागतात, कारण अळशी लोक आवडत नाहीत. जसं की आपण पॉझिटिव्ह असलं तर समोरचं सुद्धा पॉझिटिव्ह काम करत असतो. तर अभिषेक आलेल्या बघा, त्यांनी स्वामींना मुजरा केला, नमस्कार केला, तो त्याच्या कामाला लागला. म्हणजे खूप डेडिकेशननं काम करतो. म्हणजे खरंच त्याचा उत्साह आणि त्याचा सकाळचा आनंद बघून मला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं. आला की म्हणतो, ताई शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. म्हणजे त्याला स्वामींचं जप पाठ झालेलं आहे आता. त्याला तो कुरिअर टाकतो पोस्टात. त्याच्यानंतर कुरिअरला थांबावं लागतं लाईनीमध्ये खूप वेळ, कारण पोस्टाचं जे कुरिअर आहे तिथं खूप गर्दी असते आणि दुसरं कुरिअर आमचं ट्रॅकॉनमध्ये असतं. तर कसं असतं की आळशी माणसाला किंवा आळसाला आमच्या घरामध्ये जागा नाही, कारण सकाळपासूनच पॉझिटिव्ह वाइब्स तयार होतात घरामध्ये. एक पॉझिटिव्ह वातावरण, एक मंगलमय वातावरण घरामध्ये तयार होतं. जसं की आपण सगळी पूजा केली सगळ्या देवांची वगैरे, त्यांना चहा दिला. म्हणजे कसं पूजा अभिषेक कधी हो, पण उठल्या आंघोळ केल्यानंतर सगळ्या देवांना दिवा आणि अगरबत्ती लावायची. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते पॉझिटिव्ह होतं आणि आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं. आपण चहा ग्रहण करायच्या अगोदर आपल्या गुरूंना, आपल्या देवी देवतांना सुद्धा चहा आणि नमस्कार करायला कधी विसरायचं नाही. तर अशी तुम्ही दिवसाची सुरुवात करा, तुम्हाला सुद्धा खूप पॉझिटिव्ह आणि छान वाटेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. खूप मोठा व्यक्ती बनला की तुला आठवण राहील, अरे मी स्वामींचं कार्य करत होतो, आहे की नाही. तुला असं पॉझिटिव्ह वाटतं का, प्रसन्न? नाहीच वाटत कधी, पण सकाळी आलो ना, हां, लोकांना कसं वैताग येतो, फ्रेश वाटत नाही, झोपेतून उठू वाटत नाही. स्वामींची कृपा आणि स्वामी माऊलींचा आशीर्वाद म्हणून हे सगळं कार्य, आणि स्वामी माऊलींच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. अभिषेक बघा स्वामींना अनारसे घेऊन आलाय खाण्यासाठी. सकाळ स्वामी तुमची मज्जा आहे, तुम्ही आता आंघोळ केली की अनारसे खाणार. तर तिथे चिन्मयन बिस्किट पुडा ठेवलाय. सगळे स्वामी तुमचे लाड करतायत. स्वामींवरती खूप आम्ही सगळे प्रेम करतो. जसं आपण माऊलींना नैवेद्य दाखवतो तसं बघा अभिषेक पण आज स्वामींसाठी घेऊन आलाय अनारसे.